आता धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा नगरपालिकेत शिंदखेडामध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार पाहूयात। शिंदखेडामधलं चित्र नेमकं काय ते आपण पाहतोय। यावेळेस शिंदखेडामध्ये रजनी वानखडे भाजपच्या संभाव्य नगराध्यक्ष होतील असं सध्याचं चित्र आपण बघतोय। शिंदखेडामध्ये भाजपच्या संभाव्य नगराध्यक्षा रजनी वानखडे यांचं नाव समोर आलेलं आहे। तर सत्ता नेमकी कुणाची आहे ते देखील आपण पाहणार आहोत। कुणाची सत्ता येईल शिंदखेड्यात, तर शिंदखेड्यामध्ये बहुमत जे ते महाविकास आघाडी, अत्यंत महत्त्वाचं, महाविकास आघाडीला शिंदखेड्यामध्ये बहुमत मिळत असल्याचं सध्याचं संभाव्य चित्र आहे। शिंदखेड्यामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना यावेळेस सत्ता मिळू शकते शिंदखेड्यामध्ये, असं संभाव्य चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। तर याबाबत आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी काय अंदाज वर्तवला आपण पाहूयात। मोठ्या प्रमाणात चुरस वाढल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे, कारण भाजप समोर महाविकास आघाडी सोबतच स्वतःच्याच महायुतीतील घटक पक्षांचं आव्हान उभं ठाकलेलं आहे। दोंडाईचा नगर परिषद ही मंत्री जयकुमार रावल यांनी बिनविरोध निवडून आणल्यानंतर आता त्यांच्या समोर शिंदखेडा नगरपंचायत देखील आता काबीज करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वात मोठं आव्हान जर असेल तर मंत्री जयकुमार रावल यांना महायुतीतील जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांचं आव्हान मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भाजप समोर उभा टाकलेला आहे, तर दुसरीकडे शिंदे सेनेचा देखील उमेदवार या ठिकाणी आपल्याला विरोधामध्ये असल्याचं दिसून येत आहे। तसेच आता शिंदखेडा तालुक्यामध्ये ही चुरशीची होत असलेली लढत नेमकी कुणाच्या बाजूनी कौल देणार हे देखील आता बघणं औचित्याचं ठरणार आहे। आणि दोंडाईचा नगर परिषद काबीज केल्यानंतर मंत्री जयकुमार रावल शिंदखेडा नगरपंचायत देखील काबीज करणार का हे बघणं तितकंच औचित्याचं ठरणार आहे। शिंदखेडाहून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।